कलावत्नी ज्योधरावतारं कलांकांकते ज्योति कामोधिवक्त्रं कलानिशवादापणदारहतक्षं समाधिस्थमूर्तिं भसे ज्ञानदेव पांडुरंग करू प्रथम नमन 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 चरण संततिया मस्त गहे पायावरी आवार करी संतांच्या धन्यम हे जन्मालो दास विठोबाचे झालो प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला भंग थोडासा मोकळा करावाच. अखिलकोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मांडणार आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव ज्ञानोबराय यांचा 4 चरणाचा जगाच्या मालकाकडे अमापक अपेक्षा करणारा भंग सेवेसाठी निवडलाय. अमापक ही मागणी मागणाऱ्यानं सामर्थ्यावरच मागली जाऊ शकते आणि जी मागणी ज्ञानोबरायांशिवाय कुणीच मागायचा अधिकार ठेवत नाही अशी मागणी आहे. मागणं तेवढंच सामर्थ्यवंत आहे कारण मागणारे तेवढे सामर्थ्यवंतात. गेली 16 वर्ष चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह त्यातील आजचा शेवटचा जागरचा मागणीपर सेवेचा योग माझ्या पदरात पडला. माझे परम भाग्य समजतंय. शेवटच्या दिवशी मागण्याचा अधिकार आहे कारण उद्या फळ आहे, काल्याचा प्रसंग आहे. शिवरुद्र अवतार असणाऱ्या मारुतीरायांची जयंती एवढा सुंदर पर्वकाळ. कारण वारकरी संप्रदायामध्ये रामनवमी हनुमान जयंती हा पर्वकाळ सप्त्यासाठी सगळ्यात उत्तम मानला जातो. भगवंतापासून चालत आलेलं सामर्थ्य भक्ताला कसं मिळतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रामनवमी आणि हनुमान जयंती. आणि रामनवमीचं म्हणाल तर वैष्णवाने 24 एकादशा आणि 5 पर्व केलेच पाहिजे. त्या 5 पर्वामध्ये वामन जयंती, नरसिंह जयंती, गोकुळ अष्टमी, रामनवमी, थोरात शिवरात्री आणि बाकीच्या 24 एकादशा असे 29 उपवास. 20 + 9 20 आणि 9 वैष्णव. हे वैष्णवाचं सामर्थ्य. आणि त्याच रामनवमीच्या पर्व काळावर आणि हनुमान जयंतीच्या पर्व काळावर चाललेला हा नामचिंतनाचा गोड अट्टहास तुम्हा सर्व जेहूरकर मंडळीच्या माध्यमातून गेली 16 वर्ष चालू आहे. एक तप पूर्ण झालं, द्वितीय तपाकडे तुमची वाटचाल आहे. भाग्यवान माणसं आहात तुम्ही. सुंदर नियोजन केलंय. गोड माणसं आहेत. सामर्थ्याने उपस्थित आहात. जगाच्या मालकाची कृपा आहे, निसर्गाची सुद्धा देण आहे. आता मागणारे ज्ञानोबराय ज्यांच्याकडे मागितलं तो जगाचा मालक, जे मागितलं ती संसाराची उद्धारता आहे. मागणीमध्ये महात्म्याचं लक्षण दिसून येतं. महान आत्मा यशस हा इति महात्मा. तसं इति लावायची गरज नाही. ज्याचं हृदयच मोठं आहे. वैष्णव जनतो देणे कही पीड पराई जाणी जय. जो स्वतःसाठी मागत नाही त्याला दुसऱ्याचं दुःख कळतंय. आणि या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख आहे क्लेशोधिक तरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर् दुःखम देवदभीर व्याप्यते. हे आता संसार म्हणजे बायको लेकरं आहे का? अधश्चमन संततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. हे जे ठरलेलं आहे हा संसार तेषा महम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचरात पार्थमय्या वेशित चेतसा. साक्षात श्रीकृष्ण भगवंताची वाच्यता आहे. माझ्या सार्थाशिवाय तुला हे तारणं शक्य नाही म्हणून पार्थ मी तुझ्या पाठीशी उभा आहे. मग ते संत सामर्थ्याने सांगतात जाई नगे माय अवघाची संसार सुखाचा करीन. सोपं सांगायचं म्हटलं तर मागे पुढे उभा राहे संभाळी तालिया घात निवाराया. मला विश्वास आहे मी तुझी वाट धरली की तू माझं कल्याण करणार आहे. किती करणार आहे? जे अशक्य तेही शक्य करणार आहे. कारण आजपर्यंत आम्ही ऐकलं दुःख बांधवडी
सुखाचा विचार नाही कोठे. सगळ्यात त्रासदायक संसार आहे, सगळ्यात दुःख संसार आहे. म्हणजे इथं सुख पाहे जवा पाडे दुःख. या दुःखाच्या संसाराला माऊली कुठल्या सामर्थ्यावर सुखाचं करायचं म्हणतात. तरुण मंडळी कीर्तनाला उपस्थित आहेत तुम्ही. आपण अशा मातीत जन्माला आलो, अशा संप्रदायात जन्माला आलो, अशा धर्मात जन्माला आलो जिथं दगडाला ही देव करायची ताकद आहे. मग तुम्ही मला सांगा संसार सुखाचं करायचं काय अवघड आहे. आम्ही त्या दगडाला देव करायचं सामर्थ्य ठेवतो जो दगड घडवायच्या अगोदर सामर्थ्याने दगडच असतोय. तुकोबराय म्हणले कोण आम्ही, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचं घोडं डोळ्या देखत करायची ताकद या नामचिंतनात आहे. त्याला संसार सुखाचं करायचं काय अवघड आहे. बरं म्हणणारे सामर्थ्यवंत आहेत ना, विश्व माऊली आहेत ना. ते अधिकार त्यांचा विचार करायला गेलं तर भगवंतापेक्षा श्रेष्ठ ज्यांचं ज्ञान आहे त्यांना ज्ञानोबराय म्हणावं. ते बोलताना विचार करतील की नाही, मागताना विचार करतील की नाही. कारण अपेक्षा चुकीची असेल तर मागणं कधी पूर्ण होत नाही. रावणाच्या 3 इच्छा होत्या, स्वर्गाला शिडी लावणे, सोन्याला सुगंध आणणे, खारा समुद्र गोडा करणे. एखादं झालं का जेऊरकर? झालं का यातलं एखादं? तुम्ही आहात का? मग बोलत जा. सरकारचा GST नाही बोलायला, बोलायचं. कीर्तनकारांना एखादं वाक्य विचारलं तर बोलायचं, नाही तेव्हा आपण बोलतो लोकाविषयी कारण नसताना, हो की नाही. इथे बोलायचं. हे माहेर मायबाप तुमचा शेवटचा दिवस, आनंद व्यक्त करा कीर्तनाचा. हसू वाटलं हसा, रडू वाटलं रडा, नाचू वाटलं. आता एखादी म्हणी नाचले असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली ते गुणाचा नाही. त्याने जर नाचताना बघितली तर घरी गेल्या गेल्या सप्ता घेईन माझा. घरी गेल्या गेल्या म्हणे लईच संतीनं आली होती मंडपात, तू या अंगात, तू ये घरी तुझी महाराजांकडे. तू जग आहे ग माय. आजपर्यंत कुठल्याच परमार्थिकाला जगाने चांगलं म्हणलं नाही. ही चूक जगाची किंवा त्या व्यक्तीची नाही, त्याची मूढता देव कळायचं सामर्थ्य ठेवत नाही, अज्ञान, बाकी काही नाही. मग देव कळतो याला कधी कधी ज्ञान कारणीभूत नसतं, प्रारब्ध असतं, बहुत सुकृताची. म्हणून विठ्ठल यावडी माऊली म्हणतात, हो ज्ञानियांचं ज्ञानी म्हणतात, माझं नाहीये रे विठ्ठला. ज्ञान गुडगम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिदले माझ्या हाती. कुणीतरी दिलंय, नाही तर सामर्थ्य कुठं आमचं. पण आमची अवस्था कशी, मोटकी देहाकृती उमटे, निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. बरं का तरुण मंडळी, जे MBBS BHMS MD फार्मसी आजची पोरं आज करतात ना, ते जेनरेटिक जनरेशन, ते DNA, अहो ते सायन्स माझ्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. या ओवीचा अर्थ असा होता, व्यक्तीच्या अगोदर व्यक्तीचं ज्ञान जन्माला येतं. जे आजकालचे डॉक्टर सांगतात की बाबा तुझं जेनरेटिक आहे. जेनरेटिक म्हणजे अनुवंशिक. जेनरेटिक म्हणजे अनुवंशिक. पोराचं आणि माणसाचं भांडण चालू होतं. डॉक्टर होता, तो म्हणलं काय झालं रे दोघाला भांडायला. डॉक्टर म्हणला बघा ना ताई उगाच शिव्या देत आहे. पोराला विचारलं काय रे शिव्या देतोस. ते म्हणला ताई डॉक्टर भांडताय. म्हणलं काय झालं. अहो म्हणलं मी आयुष्यात कधी गोड खाल्लं नाही, येडं म्हणतोय तुला शुगर आहे. डॉक्टर म्हणला ताई कुठल्याही जगाच्या रिपोर्ट मध्ये बघा चाल याला शुगर निघाली नाही तर मी डॉक्टर की सोडतो. पोरगा म्हणला शक्यच नाही ना. डॉक्टर म्हणला आहे रे दाद्या. पोरगा म्हणला नाही. माणूस म्हणला आहे. पोरगा म्हणला नाही. डॉक्टर म्हणला आहे. माणूस म्हणला कस काय रे. डॉक्टर म्हणला तुझ्या बापाला होती म्हणून तुला आहे. तू जरी गोड खाल्लं नाही तरी तुझ्या वडिलांमुळे आलं. आता हे थोडं सोपं परमार्थिक दृष्टिकोनातून सांगायचं म्हटलं तर माझ्या वडिलांची मिरास आहे का देवा. हे 450 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबराय अभंगात सांगतात आणि 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात. चाचूचेनी सांडसे खंडी जपय पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. पण हे जग आहे, इथं 5000 वर्षापूर्वी सांगितलं गेलं असं एक कलियुग येणार, ज्या कलियुगात 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होणार. जे पुस्तक म्हणजे चाणक्यनीती. चाणक्यनीती 5000 वर्षापूर्वी निघालेलं एक पुस्तक आहे, जिथं माणसाला बुलवणाऱ्या नीती सांगितल्या गेल्या. त्यातली प्रथम आहे प्रशंसा. माणसाला वेड्यात काढायचं पहिलं शस्त्र कौतुक. नुसतं कीर्तन झाल्यावर म्हणायचं ताई काय कीर्तन केलं. ताई मंडपावरच, मंडपात सुद्धा नाही. पण याची अक्कल ताईला पाहिजे. ज्याला हरिपाठ पाठ नाही त्याच्याकडनं तू जर कौतुक करून घेते तर तू तुझी पात्रता बघ, हो की नाही. कौतुक करावं कुणी, तयाचा हरिक वाटे देवा. अरे वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. जगाने कौतुक केल्यावर कौतुक नसतं, विश्वाच्या मालकाने कौतुक करावं ते कौतुक आहे. कौतुक त्याला म्हणावं. आणि टाळ्या वाजू वाटल्या तर वाजवीत जा, मागचे वाजवीत जा.
कीर्तनातच आहे तुम्ही भी. ते निस्ते बसल्यात, तू बोल मी आहे, मी बसलोय, मी ऐकतोय, तू बोल बोल. ही तुम्ही शेतकरी ना दादा, शेतकरी ना जेवरकर, शेतकरी ना तुम्ही. बोलत जा बरं, बोलत जा. तुम्ही मुद्दाम करताय का? तुम्हाला माझी जिरवायची का? हा, माणसं मुद्दाम हसत नाही, बोलत नाही, त्याचं कारण आहे ते कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी ज्ञान शिकवत होती, लय टाळ्या वाजवा म्हणत होती, अख्ख्या मंडपानं वाजवली, पट्ट्यानं वाजवलीच नाही. ॲटिट्यूड. अहो कशासोबत खाता दादा? अहो माऊली 7 कोटी घरं सोन्याची हो रावणाची. तुलसी रामायणामधलं वर्णन आहे, आम्ही कशाला बोलावं? इट इज नॉट अ जोक. 7 कोटी घरं सोन्याची दादा रावणाची. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची. बर का, धोंड्याचा महिना 22.5 क्विंटल हो. आपलं साधं घर त्याला 7 ते 8 चौकटी असतात. चौकटी कळतात? चौकट जेवढी दारं तेवढ्या चौकटी. आपलं साधं घर 2-3 रूमचं असलं तरी 7 ते 8 चौकटी असतात. 3.5 ते 4,000 चौकटी असणारं एक घर रावणाचं होतं. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची होती. अशी 7 कोटी घरं सोन्याची होती रावणाची. बर का, अर्धा तोळा घातला गेल्या वर्षी सासऱ्यानं, तरी तुमची बायको महिनाभर स्टेटस ठेवत होती, लाडाचा जावाई गेला सासरवाडीला महिनाभर रे. लुक लाईक अर्धा तोळा रे. अर्धा तोळ्यावर एवढं कौतुक आहे आपल्याला. संपत्तीचं तर सोडा, तेवढी तर पात्रताच नाहीये आपली. आपलं भाग्य एवढंच आहे की आपण जन्माला मानव रूपी आलोय आणि परमार्थ थोडाफार कळतोय. बस याच्या पलीकडे आपलं काही भाग्य नाही. पण यात अभिमान करण्यासारखं काही नाहीये. आनंद घेता आला पाहिजे. आम्ही विचारलो जगद्गुरु तुकोबांना, अहो काय सामर्थ्य तुमचं? तुकोबा म्हटले, कोण आहे मी? कुणबी याच्या कुणी जन्मलो जगदीश आहे, संस्कृत भाषा आम्हा कैसी, अधिकार नाही रे माझा विठ्ठला. मग तुकोबारायांना जमलं नाही का? तुकोबारांचे अभंग संस्कृतमध्ये. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंदगणा विनाश सकल देवाधिदेवा कृपालो आधी केशवा. काय सामर्थ्य हो. आम्ही म्हणलं मग जमलं कसं? ते म्हणले, हेच तुम्हाला कळत नाही. म्हणणारा तुकोबा आहे, जमवून घेणारा वेगळा आहे. तुका म्हणे मज बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, शिकविता धनी वेगळाचे. म्हणून तुकोबांचं मागणंही तसंच आहे, लहानपण देगा कोण आहे आपण? काय ताकद आपली? पैसा 65 लाखाची सावकारकी होती तुकोबांची. किती? आत्ताचे नाही माऊली, 450 वर्षापूर्वीचा काळ आहे. आत्ताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया 75,000 रुपये तोळा सोनं झालंय. बरोबर आहे का? थोडं कमी जास्त, पण 75 धरू शकतो आपण. 70-75च्या हिशोबाने आता तोळा सोनं झालंय. 150 ते 200 तोळं सोनं एका कर्जपत्रावर घाण असायचं. अशी 25 बैलगाड्या कर्जपत्रांच्या तुकोबरांच्या भरल्या होत्या जेव्हा इंद्रायणीत कर्जपत्र बुडवायची ठरवली. संपत्तीचा विचार करा बरं. 150 ते 200 तोळं सोनं एका कागदावर. अशा कागदांच्या किती बैलगाड्या? 25 बैलगाड्या तुडुंब भरल्या होत्या कागदांनी. कर्जपत्राचा कागद म्हणजे आत्ताच्या भाषेत स्टॅम्प पेपर, ज्याच्यावर लिहून घेतलं जातंय की माझं तुझ्याकडं हे घाण आहे, तर मी जेव्हा माझे पैसे देईल तेव्हा तुमच्याकडनं हे घाण टाकलेलं महागारी. असं घाण सोनं तुकोबराकडे एका कागदावर 150-200 तोळं. अशा कागदांच्या 25 बैलगाड्या तुकोबरांनी इंद्रायणीत बुडवल्या. उगाच आम्ही त्यांना जगद्गुरु म्हणत नाही. अहो सामर्थ्य लक्षात घ्या. ज्या दुष्काळात लोक स्वतःच्या लेकराला खाऊ घालताना 4 वेळा विचार करायची, माझ्या तुकोबांनी अख्ख्या देहूला स्वतःच्या घरातली कोठारं रिकामं करून स्वतःच्या तोंडचा घास काढला. आम्ही उगाच त्यांना जगद्गुरु म्हणत नाही. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबारा. या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज जगद्गुरु तुकोबारांनी माफ केलं. दुसरे छत्रपती शिवाजी महाराज, बाकी सगळे भामटे. मला शिवरायांचं कौतुक काय माहित आहे? जात कुळ गोत्र पंत मी मानत नाही. मला कौतुक शिवरायांचं या गोष्टीसाठी आहे. अहो कालही शेतकरी मरत होता, आजही शेतकरी मरतोय, उद्या मरणार नाही याची खात्री द्याल का? शेतकरीन तुम्ही द्याल का? कुठला खासदार झाल्यावर, कुठला मंत्री झाल्यावर, कुठली सत्ता आल्यावर शेतकरी मरणार नाही? गॅरंटी देऊ शकता का? 100% की ही सत्ता आल्यावर शेतकरी मरणारच नाही. होईल का असं? नाही. अहो टाळूवरचं लोणी चाटून खायची अवस्था झाली इथे. आणि शेतकऱ्याचा कोण विचार करतोय? शेतकरी कधी सुखी होईल माहित आहे? हे आता हे कडं आहे, हे घड्याळ आहे, हे जर मी बनवलंय,
याचं मॅन्युफॅक्चरिंग जर माझं आहे तर याची किंमत ठरवायचा अधिकार कोणाला आहे? मला आहे ना. मी 10 रुपयाला बनवलंय, मला 20 रुपयाला विकायचं, घेऊ वाटलं जा दुसऱ्या दुकानात. हे माझं काम आहे ना. मी बनवलंय म्हटलं माझं कष्ट, माझं ज्ञान, माझं डोकं. मग हे घड्याळ किती रुपयाला विकायचं ही माझी परिस्थिती, माझी मान्यता. शेतकऱ्याला स्वतःच्या मालाचा भाव ठरायचा अधिकार स्वतः भेटल्याशिवाय शेतकरी सुखी होत नाही, हे कायम लक्षात घ्या. आणि हे डोकं वापरायला आधी 500 आणि 1000वर मतदान करणं बंद करावी लागतील. क्वार्टरीसाठी आणि कोंबडीसाठी साहेब 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 भिकारी अरे हा तळवे चाटता का? बोलल्यावर झोमतं लोकाला रे. अरे हे तरुण पोरं सुद्धा मरमर मरतात त्या माणसांच्या मागे. राजकारण करायचं नाही असं नाही, बिंदास करायचं. का करायचं नाही? तुम्ही नाही करायचं तर कुणी करायचं? तरुण पोरात ना तुम्ही प्रत्येक गोष्टीतलं कळलं पाहिजे या वयामध्ये. खरं काय आणि खोटं काय. खोट्याला खरं करायची ताकद पाहिजे आणि खऱ्याला खरं म्हणायची ह्या वयात ताकद पाहिजे रे. आता मला सांगा, रस्त्यामध्ये दगड पडलाय, म्हाताऱ्या माणसाला दिसलाय, त्याला कळतंय रस्त्यात दगड चुकीचा आहे, पण त्याच्यात ताकद नाही ना त्याला उचलून ठेवायची. बारक्या पोराला दिसलाय पण त्याला कळत नाही ना तो रस्त्यातही हे चुकीचं आहे. तरुणाला दिसल्यावर कळतंय ते चुकीचं आहे आणि त्याच्यात ताकद आहे त्याला बाजूला करायची. मग ते सामर्थ्य आम्हाला कळलंच पाहिजे की आम्हाला सत्याला सत्य मानता आलं पाहिजे. बोलायचे तरी रे, पण सत्य पुढं शहाणपण चालत नाही, हे की नाही? सुरुवातीलाच म्हणलं ना, चाणक्य नीती रे दादा ही. इथे क्वांटिटीला किंमत आहे, क्वालिटीला नाही. कळलं का? इथं अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुकेवर नाही. हे काम लय विचित्र आहे. म्हणजे जी पोरगी वरातीत नाचते ती सुशिक्षित आहे, जी कीर्तन करते ती नालायक आहे. काय लोकांच्या नजरेचं सांगायचं दादा? ह्यांच्या नजरेत ज्या साबणानं गोरं होत नाही ते साबण खपतोय का तर त्याच्या ऍडव्हर्टाईजला गोरी हिरोईन वापरली. आता घेणाऱ्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे, ती काय साबणानं झाली का? एवढं तरी डोकं कळलं पाहिजे की रे दादा. बरं हे मी नाही म्हणत, माऊली म्हणतात जयाचे आहे धड नाही तयासी परित्र पुस्सी काही. मग हे ज्ञान मला मिळालं ही माझी पुण्याई नाही. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मचिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले. निवृत्ती दासू अवधारी जोजी. मला हे कळतंय याचं कारण आहे उपजता ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगदे. काय सामर्थ्य असतं ना दादा, कळतं हो. काही माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? कळतं हो. मार मार मारतं राती बायकोला आणि सकाळी म्हणतं नव्हती ग मारायची. पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? आता पियाला की टोपलं भर शिळीच्या लेंड्या त्याच्यासमोर नेऊन ठेवायचे आणि त्याला म्हणायचं काळं मनुक आहेत गोड लागतात खा. खाईल का ग माय तो? अहो किती बाटल्या टाकलेल्या असू द्या तेवढ्या धुंदीत म्हणीन येडाय ग लेंड नट्यो. कळतं त्याला, नाटकं करतं ते. तसं कळतं या जीवाला. फक्त अहंकाराची धुंदी, असत्याची धुंदी आमच्याकडनं झोपेचं सोंग करायला लावते. कळत कसं नाही? पण विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी, बैसीजे तरी हिंडवी दाही दिशा. अशी अवस्था आमची. मग याच्यासाठी एकच पर्याय, आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखलिया. जाई न गे माय विसावं द्यायचं ठाण एक आहे. जाऊ देवाची या कावा, देव देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भोग. अहो पण जायचं कुठं हेही कळलं पाहिजे, कुठल्या देवाकडं हेही कळलं पाहिजे. म्हणून सामर्थ्याने वर्णन आहे रखमा देवी योग्य माहेर कळलं पाहिजे, खरे मायबाप कळले पाहिजे. महाराज ओरडून सांगतात आमच्यासाठी एकच खरं आहे. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. देखील मोकाशी उभासी विठेवर, मोकाशी मतलब मालक. देखील मोकाशी उभासी विठेवर, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. दाखला दिनाचा सोयरा. संत माय तुम्ही
नाव उच्च नीच काही म्हणे भगवंत प्रतिष्ठे भाव भक्ती दे कोणिया ज्ञान अज्ञान कुळ गोत्र धर्म जात पंथ वर्ण कुठल्याच गोष्टीचा भेदभाव ज्या पंढरीत नाही तो मालक खराय समदृष्टी घेता समान श्री हरी शमदमावरी हरी झाला काय कौतुक माझ्या विठ्ठलाचं ऐसे चंद्रभागा ऐसे विमाती रे 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 ऐसा विठेवर देव कोठे ऐसा विठेवर देव कोठे ज्याला आणता येईल त्याने आणा गरुडाचे पाय गरुडाचे पाय गरुडाचे पाय गरुडाचे पाय वेळा 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 रोई तुम्ही वेळा 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 रोई वेगळा नावात हरी अनावात हरी वेगळा नावात हरी अनावात हरी अनावात हरी अनावात हरी अनावात हरी लवकर जगाच्या मालकाला बोलवायचं पण खरं काय आहे हे कळण्यासाठी माणूस शुद्ध पाहिजे शुद्धीत पाहिजे जागा रे बाहिल जागा तुम्ही जागा रे बाहिल जागा चोर निजले ना दोन्ही भागा तुम्ही जागा रे बाहिल जागा उठा की जे माय बाप कैसी लागली झोप हुजूर जाबणी एवढी चुकवाची खेप पण कुठं जायचं आणि कोणाला आणायचं सुख मिळतं असं एकच ठिकाण आहे जनाई सांगते ग बाई बाई जाते ग मागे राला ग बाई बाई जाते ग मागे राला ग बाई बाई जाते ग मागे राला बाई बाई जाते ग मागे राला माझ्या मुळच्या खरारा माझ्या मुळच्या खरारा खरारा ग बाई बाई जाते ग मागे राला ग बाई जाते ग मागे राला बाई बाई जाते ग मागे राला बाई बाई जाते ग मागे राला कोणतं माहेर आणि कोणतं मायबाप विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वीत गोत चित्त विठ्ठल माय बाप श्रुता बहीण बंधू भ्राता जनाई सांगते आमच्यासाठी एकच येग येग विठाबाई येग विठाबाई येग येग विठाबाई येग विठाबाई एक विठाबाई एक विठाबाई एक विठाबाई एक विठाबाई माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा आली चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा चरणीच्या गंगा आणि चंद्रभागा तुम्ही चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा चरणीच्या गंगा भीमानी चंद्रभागा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा माऊली सांगतात तू गुरुबंधू पिता तू आमची इष्ट देवता तूही सदा रक्षिता पदयामध्ये विठ्ठला तर तूच सगळं रक्षण करतोय तर तूच मायबाप आहेस की रे आणि ज्याला तुला मानता आलं त्याला काय दुःख आहे सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला एवढंच कळावं की रे आयुष्यात कळत नाही पण कौतुक आहे समान जगता आलं पाहिजे मग मला का कौतुक आहे शिवरायांचं तुम्ही जागेवर आले का तुम्ही जागेवर आले का पावणे 400 वर्षापूर्वीचा काळ आहे छत्रपती शिवरायांचा आणि तुकोबांचा एकच काळ पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळात पडला पोराच्या मांसावर शब्दाची गहनता लक्षात घ्या गांभीर्य लक्षात घ्या पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळात पडला पण कौतुक वाटतं मला शिवरायांच्या विचार कौशल्याचं त्यांच्या व्यवस्थापनेचं अहो त्यांच्या समानतेचं शिवरायांच्या काळात शिवशाहीत एकही शेतकरी गळ्याला फास लावून मेला नाही हे वैभव माझ्या शिवरायांचं होतं काय विचार कौशल्य असेल त्या व्यक्तिमत्वाचं आणि सगळं झालं कसं तरुण मंडळी तर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून चालत नाही हो मायबाप तुम्ही वेडे येत असं नाही दादा
आजही सप्त्यातली 80 ते 90% कामं पोरच करतात. पंक्ती वाढण्यापासून, पत्रवाळ्या उचलण्यापासून, माणसं बसवण्यापासून, नेण्यापासून, मंडप टाकण्यापासून, मंदिराची सजावट करण्यापासून, महाराज आणण्यापासून, नेण्यापासून, जे काही सप्त्याचं वैभव आहे ते गावातल्या तरुण पोरांमुळेच वाढतं. हे सामर्थ्याने तुम्हाला मान्यच करावं लागणार. सगळेच वाईट नाहीत, 2-4 असतातच की प्रत्येक टोपलीत. असा चौकात बसणार, ही कोण आली बघ, तिकून गेली बघ, माझी आली बघ, तुझी गेली बघ, ही तुझी, ही माझी, गोरी दिसली गाला तसली माझीच आहे, तुझ्या बापाची पेंडे. पण कधी विचार केला याचा परिणाम काय असेल? अख्ख्या जगाचा बाप आहे ब्रह्म, पण देवळात नाही. आज सगळ्या जगाचा बाप आहे ब्रह्म, पण देवळात नाही. त्याचं कारण आहे, स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा चुकून वाईट नजर गेली. जगाचा बाप आहे पण कोणी देवळात ठेवीत. अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. सगळ्यात देखना चंद्र, पौर्णिमा आहे आज. 27 बायका त्याला, 27 नक्षत्र, चंद्राच्या 27 बायका आहेत. स्वतःच्या गुरुच्या बायकोवर वाईट नजर टाकली. बृहस्पती सगळ्या देवतांचे गुरु. 5 महिन्याची बाळण करून सोडली. चंद्रापासून बुध नावाचा पुत्र झाला तिला. परिणाम डाग आहे त्याला. 33 कोटी देवाचा राजा इंद्र, 100 यज्ञाची ताकद, अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला. उर्वशी, मेनका, रंभा अरे मनोरंजन करत होत्या. हे सामर्थ्य ज्या इंद्राचं, त्या इंद्राची वासना राहवली गेली नाही. पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या ठिकाणी येज पडली, आळ्या झाल्या, पू झाला. काय वाटतं? माणसं आहेत आपण. नाथबाबा फार गोड सांगतात बघा. तुम्ही समजू नका हिला थट्टा, भल्ल्या भल्ल्या शिलावीला बट्टा. तुम्ही समजू नका हिला थट्टा, भल्ल्या भल्ल्या शिलावीला बट्टा. यडक मदन केवळ पंचनन, धडक मारली शंकरा, केला ब्रह्माचा मातेरा. यडक मदन 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 केवळ पंचनन, यडक मदन केवळ पंचनन. सामर्थ्य किती असं किती भजन केल्यावर देव भेटणार आहे अशी वागणूक असेल तर दादा. अहो शाहिस्तखानाच्या लाल माला चालल्यात. शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली. बायको पळत पळत आली. जहापणा मुझे लगता है शिवा के मावलों ने बदली की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतो, बेगम जवान को लगाम दे, शिवा के मावले है वो. गैर औरत को नजर उठा के देखे ये मुमकिन नहीं. वो हर बहू बेटियों को देवी की तरह पूछते हैं. इन आंखों ने देखा है वो औरत जात की कितनी इज्जत करते हैं. बायकोलाही नवल वाटलं शत्रू आहे नवऱ्याचा आणि आपलाच नवरा शत्रूचं कौतुक करतोय. परिणाम तरी असा कसा झाला? बायकोने विचारलं, जहापना शत्रु है वो आपका, क्या लगता है आपको हमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली, उनकी लड़कियों को गंदी नज़र से गलत नज़र से देखा, तो क्या वो हमारी बहू बेटी नहीं उठा सकते? बेशक बेगम वो शिवा हमारा जीना मुश्किल कर देगा. जिंदगी, रुतबा, नाम, सल्तनत सब कुछ छीन लेगा, लेकिन जबान देता है शाइस्ता खान. शिवा हो या उनके मावले, बेटी उनकी हो या अपनी, वो उसकी तरफ देवी की नजर से ही देखेगा. खुदा का नेक बंदा है. शत्रूलाही कौतुक वाटावं असं चारित्र्य ज्या राजाचं, त्याचे वारसदार आहेत आपण. आपल्या नजरेतही तोच अंगार, तोच स्वाभिमान आणि तेच सामर्थ्य पाहिजे. त्यांच्या इतकं नाही जमणार, पण मावळा तरी व्हायची लायकी मनगटात पाहिजे. आणि हे सगळं व्हायला व्यसन करून चालत नाही. खुशाल नॉनव्हेज खातो आणि म्हणतो मी महाराजाचा मावळा आहे, आणि तू कोंबडी हणतो. वा, सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं माझ्या राजाला, आणि शुद्ध शाकाहारी होते. हे बुधभूषण ग्रंथामध्ये माझ्या छत्रपती शंभूराजांनी सांगितलं. मी माझ्या बापावर गेलोय. आमच्या सनातन धर्मामध्ये ना मांसाहार चालतो, ना विचलित वागणं चालतं, ना विपरीत बुद्धी चालते, ना विपरीत अन्न चालतं. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार. आणि कुठल्या बेसिसवर तुम्ही चुकीचं खाताय? अरे अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमन्यम चतुर्विधम. अरे येडे, इथं अन्न पचवणारा सुद्धा मी आहे. जठरामध्ये आगळी म्हणून वास करतो तो माझा विठ्ठल, तो जगदीश्वर, तो कृष्ण, तो राम, तो शिव, तो विश्वेश्वर. तो पचवेल कसा चुकीचं? एकदा बोकड खाल्ल्यावर 4 दिवस सुधरत नाही. हा घरी तो निसता सगळी कुण आग लागती, पण खातो खरं. आणि बुद्धी कशी चालते माहितीये? खाण्यावर. बोलल्यावर झोमतं लोकाला, पण मी नाही मान सन्मानाचा विचार करत. काय वरडायचं ते? हे जग आहे दादा.
एवढा जरी सुंदर सप्ताह केला तरी अख्खं गाव चांगलं म्हणत नसतं. 2-4 तरी खौट बोलणारच. कोण म्हणलं की नाही अहो काय सांगायचं, अहो शेवटच्या दिवशी शुल्लाताई पाटलाचं कीर्तन ठेवलंय म्हणे. ती म्हणणार हां त्यांनी ठेवलंय पण ती येईल का, म्हणजे युस तर पोटात गोळा, काही गरज आहे का? अरे मरल ना तो ठेवणारा, जगू दे त्याला, गरज नाही ना. ह्या माणसाच्या अविश्वासामुळं ठेवणाऱ्याची फजिती होती. ते आमचे चेतन दादा 100 किलोमीटर आले ते सांगायला कीर्तन आहे बरं का आमच्या गावात. म्हणलं हाय दादा माती एक विश्वास. आणि मला नाही चांगलं नाही बोलता येत तर गपरा ना. सप्ताह करणाऱ्यात नाव नसेल तरी काही हरकत नाही, फक्त बंद पाडणाऱ्यात नको. कसं रे दादा, पण हे जग आहे स्वानुभव, पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं न्यावळाट होते, नुसतंच उभं राहिलं त्याला काही काळ होती वे. आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेल तर कीर्तनाला, येत तर काय नाही जातीला, पण नाचू नाचू जिरी होती. मग करू काय, मरू काय, म्हणजे समाधान. लोक आहेत रे दादा, लोक गुरी बायको केली तरी म्हणतात बाबो याला बरी दिली, आणि काळी केली तरी म्हणतात आयो ह्यानं बरी केली. मग काय ब्रह्मचारी राहू का, अरे बायको तू करू दे. पण माझी विनंती दादा, लोकांना काय पाय खेचायचे खेचू द्या, काय नावं ठेवायची ठेवू द्या, काय अपमान करायचं करू द्या, अहो किती संकट वाट्यात यायचे येऊ द्या, काय दुःख पदरात पडायचं पडू द्या, फक्त विश्वास ठेवा जगाच्या मालकावर. अहो जी लोक अपमान करतायत तीच लोक सन्मान केल्याशिवाय राहणार नाहीत. तो दिवसही आयुष्यात येईल, फक्त विश्वास ठेवा. मी बोलत नाही, माऊली सांगतात मंथोनी नवनीता तैसे घे आनंता वाया व्यर्थ कथा सांगणी मार्ग. चुकीच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसेनी गोपाळ पावे हरी. लोक आहेत ही, तुकोबाराय म्हणले लोक जैसा ओक धरिता धरवेना. लोकाचं तोंड म्हणजे वकारी, याला कुठं हात लावता, मरू द्या तिकडे. लोक आहेत ही. विनंती, आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो, अगर हरी साथ हो, जगाचा मालक पाठीशी आहे, तर काही संकटाला घाबरायला करायची गरजच नाही रे. संकटाला काय घाबरायचं दादा. अहो कमीपणाचा मोठेपणा करता आला पाहिजे. वाटलं मुघलांना औरंगजेबाच्या संपत्तीचा विचार केला तर अखंड हिंदुस्थान औरंगजेबाच्या संपत्तीचा 1/3 भाग. अखंड हिंदुस्थान औरंगजेबाच्या संपत्तीचा 1/3 म्हणजे चतकोर भाग. एवढा संपत्तीवान सत्ताधीश औरंगजेब, पण शंभू राजाला हरवू शकला. कारण नीतिमत्ता, सामर्थ्य. जेव्हा विचार योग्य असतात, माणूस स्वतःशी प्रामाणिक असतो, तेव्हा जगाला घाबरायची गरज नाही लागत. तुका म्हणे सत्यकर्मा भावे साह्य, घातली या भय नरका जाणे. जो भेडवेल तो भेडवेल, आपण त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर माझ्या शिवरायांनी विचार केला असता माझा बाप निजामाच्या हाताखाली कामं करतो, मी हिंदवी स्वराज्य कसं उभं करणार आहे. अरे विश्वास आहे स्वतःवर, जगाच्या मालकावर, आई तुळजाभवानीवर, संस्कारावर, मासाहेब जिजाऊंच्या. अहो मुठभर मावळे हातात घेतले, ही शेतकऱ्याची पोरं हाताला धरली, आणि ही 16-17 वर्षाची तरणी बांड पोरं घेऊन माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या शत्रूच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास आहे हिंदवी स्वराज्याचा, त्याचे वारसदार आहे आपण. घाबरायचं नाही रे. आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या 2nd इयरला आहे. सरांनी त्याला उभा केला आणि प्रश्न विचारला, उत्तर देताना आम्हाला कळलं बोबडं आहे ती. अख्खा वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले मूर्खच का, लॉला ॲडमिशन घेतलंयस तू, तू वकिली करणार कशी. तर म्हणला ततलं बोलू नका. कुतलं बोलू, ततलं नाही तर कुतलं बोलू. बरं तुला एखाद्याला दया येऊन केस दिली, तू लढणार कशी. म्हणलं कती बी ललल, कती ललल. अरे तू ललल पण पुलत्याला कलल का, तू लल्लेली कल्ली पण पाहिजे ना. त्या म्हणला थो ललल ललल तो ललल. सर म्हणले वकील काय, तू आयुष्यात काहीच करू शकत नाही रे. तुझं वक्तृत्व प्रबळ नाही, तुझे शब्द स्पष्ट नाही, तुला बोलता येत नाही. आणि वकिलीमध्ये प्रथम तर काय असतं की पुढच्याला आपलं बोलणं पटलं पाहिजे. तुझं बोलणं समजत नाही, पटेल कसं. अरे तू आयुष्यात एकही केस लढू शकत नाही. सरांनी अंडरस्टिमेट केलं, ग्राह्य धरलं. तरुण मुलं मुली हे जग ग्राह्य धरतं आपल्याला. यांना वाटतं मराठी पोरं यांच्याच्याने व्यापार जमणार नाही, आणि गंध लावणारी माळा घालणारी जात यांच्याच्याने मोठं होता येणार नाही. नम्रतेनं जगणारी माणसं यांना लोकांना नाडता येणार नाही. पण विश्वास ठेवा, अख्खं जग जेव्हा हरायचं वाट बघतं ना, तेव्हा आपण जिंकून दाखवावं. ते सामर्थ्य माझ्या माऊलींकडनं घ्या. काय
सामर्थ्य दादा. अख्ख्या जगाने नाव ठेवलं संन्यासाची पोरं म्हणून गाव सोडायला लावलं. अहो ज्या झोळीमध्ये लोकांनी पंचपक्वान्न टाकावी त्या झोळीत लोकांनी दगड धोंडे टाकले, माती टाकली. अहो पण त्याच ज्ञानोबरायांची आरती केल्याशिवाय आज आळंदी जेवत नाही. हे वैभव माझ्या ज्ञानोबरायांचं. शिका हे संतांकडनं. तटस्थ कसं उभं टाकायचं असतं. अहो ज्या ब्रह्माजी बुवाने तुकोबांना मारहाण करावी त्याच ब्रह्माजी बुवाचे तुकोबाराय म्हणतात हातपाय दाबून देतो बुवा पण कीर्तन चुकवू नका. जगाच्या मालकानं काय कमी केलं? तुकोबारायांचा अधिकार सांगावं तर विश्वाचा मालक ज्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो त्यांना तुकोबा म्हणावं. काय कौतुक करावं. पोरगा जिद्दी होता. पोरगा म्हणा थल थांगाल ते खलतो, सांगाल ते करतो. सरांनी 20 रामायणाचे ग्रंथ त्या बोबड्या पोराच्या हातात दिले आणि सांगितलं ह्यातला एक जरी ग्रंथ पुढच्या लेक्चरपर्यंत विकला ना तर मास्तर नोकरी सोडलं तुझ्या पायाखालून जाईल. पुढचं लेक्चर भरलं. सरांनी उभा केलं, विचारलं का रे विकले का ग्रंथ? याने खाली मान घातली. सर म्हणले विश्वास होता तुला जमणार नाही. पोरगा म्हणला तगले विकले. तुम्ही सांगितले किती होते? मिनिमम 1. मी सगळे विकले. सर म्हणले कसं काय? सोपं आहे म्हणला सर. प्रत्येकासमोर जायचो त्याला थांगायचो हे बघा हे रामायण, हे बघा हे रामायण तुम्ही घ्या नाहीतर मी वाचून दाखवतो. माणसं म्हणली दीप पण वाचू नको. तुझ्याकडनं चित्र ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटर्जी गणिमी कावा दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. आणि महाराज विनंती आहे भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळांच्या माती हानो काठी. ही जात वैष्णवांची. आमच्याशी प्रेमाने वागलात तर अंगचं धोतर सोडून तुमची लाज राखू. पण आमची लाज काढायला लागलात तर झेंडा खाली दांडा वर करून धोत्राची ताकद दाखवू. शेळपटलेले नाही ना दादा आम्ही. हां कपाळाला गंध लावतो गळ्यात माळा घालतो म्हणजे येडे आहेत का? अरे जे शिक्षण आजची पोरं आज घेतात या बलचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठल्या तरी पाश्चिमात्य सायंटिस्टनं लावला म्हणे. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात उदकाचे आवेशे प्रकटले तेज लखलखीत दिसे तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे वयवर्ष 16 असणाऱ्या माझ्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. हे महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा मला सांगा जो अवतारच महाविष्णूचा आहे आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतर आहे. तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे विठ्ठला? अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. कोण आहे मी? हे या ज्ञानभक्ती सहज बघतो एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. ज्ञानाने परिपूर्ण असलो तरी भक्तीशिवाय अपूर्ण असणारा मी. भक्तीमुळं ज्ञानाची परिपूर्णता झाली आणि ज्ञानी असणाऱ्याला भक्तामुळं जगाच्या मालकाचं सामर्थ्य कळालं. जेव्हा तुझी आणि माझी भेट झाली तेव्हा मला तू कळाला, जेव्हा मला तू कळाला तेव्हा मला मी कळालो, जेव्हा मला मी कळालो तेव्हा मला कळालं मी काहीही करू शकतो. अवघाची संसार अवघाची संसार चुका करी अवघाची संसार चुका करी अवघाची संसार चुका करी अवघाची संसार चुका करी
होते चराचर आधी तेव्हा रचली होते पंढरी पंढरपूर. मग वैकुंठ नगरी. हे मूळचं घर आहे. आणि कसं असतं, पाणी मुळाला घातल्यावर फळ मिळतं हो, खोडाला घातल्यावर सर्व सुकृताचे फळं मी लाहीन. पण मला कळलं पाहिजे माहेर पंढरपूर आहे. आणि कसं असतं ना, शेवटी माहेरात सगळं स्वातंत्र्य असतं. का ग माय? माहेरात 9 वाजेपर्यंत झोपलं, माय काय म्हणणार आहे का? माय काय म्हणेल, जाऊ दे माय, लय सासरवास आहे, झोपू दे. आणि हेच जर तुम्ही सासरी झोपलात तर सासू अख्ख्या गलीला सांगन, मला तर पटली नव्हती माय, ह्यालाच लय पटली होती, गोरी म्हणून माया डोक्यावर आणून बसवली. किती वाजलं तर उठली नाही. सासू ती सासू माहिती. हा संसार म्हणजे सासरवास आहे. पंढरी म्हणजे सुख आहे. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. काय पंढरपूर दादा, काय सामर्थ्य. आणि शेवटी कसं आहे ना, आयुष्यात तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी, फक्त शहाणा तो मालक शहाणा पाहिजे. संसारात तरी कोण शहाणा पाहिजे ग? का ग माय? सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदीनं बोलावं, गावानं हिनवावं, फक्त नवऱ्यानं म्हणावं कशाला मनावर घेती, मी आहे ना तुझ्यासोबत. बाई आनंदानं सासरवास सुद्धा सहन करते. खरं आहे की नाही ग माय? तुम्हाला असं वाटतं तुम्ही मला फसवताय? तुमचं कसं झालंय माहिती आहे? एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला आणि मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं सहज विचारला, एवढा का हसतो? ती म्हणलं कंडक्टरला फसवला. तर म्हणला कसं काय? मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलोच नाही.